हाय, कसे आहात सगळे? आज आई आली होती म्हणून साऊ खूप खुश होती, कारण आजी तिला फार लागते. आजी सगळ्यांच्याच आवडीची असते, पण आईचं अशात जास्त येणं होत नाही, कारण तिचं घरी बांधकाम चालू आहे. आता व्हिडिओ करताना साऊला व्हिडिओ फोनकडेच बघायचं असतं, कारण काय करते मम्मा, व्हिडिओ करते का फोटो काढते. नंतर चहा टाकला आईने, मी मस्त चहा घेतला, कारण खूप थंड वातावरण होतं. आई आली होती या दोघींचं कन्यापूजन करायला. नंतर कन्यापूजनची तयारी केली. ही रांगोळी मी घरीच तयार केलेली आहे, कशी ती मी नंतर कधीतरी सांगेल. आधी साऊचं कन्यापूजन केलं, कारण तिनं सानूचं आधी करू दिलं नसतं, तिला सगळं आधी पाहिजे असतं. आणि आईनं सोनपापडी आणली होती, ते साऊ सारखी प्रसाद दे प्रसाद दे पश्चात दे करायची, पण ती सारखी सोनपापडी खात होती. नंतर मी स्वयंपाकाची तयारी करायला सुरू केलं. स्वयंपाकात मी करणार होते चपाती. आज मी करणार होते चपाती, काजू करी आणि भगरीचा भात, कारण आईला उपवास असतात 9 दिवसाचे. काजू करीसाठी मी इथं काजू थोडेसे तेलात परतून घेते. त्याच्या आधी मी कांदा भाजून घेतला होता, त्याच्यात लसण, अद्रक, थोडीशी कोथिंबीर आणि जे काजू भाजले होते त्यातलेच थोडेसे काजू टाकले आणि हे सगळं बारीक मिक्सरमधून काढून घेतलं. आणि तेल थोडंसं जास्त टाकायचं. मग हे सगळं तेलात असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. काजू करी करायच्या खूप पद्धती आहेत, पण मी अशीच करते. तुम्ही कोणत्या पद्धतीने काजू करी करता हे मला कमेंट करून नक्की कळवा. नंतर हे तेलात चांगलं परतल्यास एका मिक्सरमध्ये मी टोमॅटोची प्युरी करून घेतली होती. नंतर त्याच्यात टोमॅटोची प्युरी टाकली आणि त्याला पण चांगलं तेल सुटेपर्यंत ठेवायचं. आणि त्याच्यात आपल्याला आपल्या चवीनुसार मीठ, तिखट आणि धने पावडर टाकायची. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि नंतर राहिलेले काजू जे आपल्याला त्याच्यात टाकायचे आपण भाजून घेतलेले ते टाकायचे आणि आपल्या गरजेनुसार पाणी घालून घ्यायचं. आता पाणी माझ्याकडून थोडंसं जास्त झालं, काही हरकत नाही, आपण त्याला थोड्या वेळ गॅसवर जास्त वेळ शिजवू द्यायचं, म्हणजे काजू पण छान शिजतात. इथं मी आईसाठी भगरीचा भात केला आणि चिप्स वगैरे तळले. नंतर तोपर्यंत काजू करी छान तयार झाली होती. असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी मला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.